श्री स्वामी समर्थ. देवघराची मांडणी कशी असावी? देवघराचे स्वरूप. देवघर शीसम सागाच्या लाकडाचे असावे. आकार 17 ते 17, 21 ते 21, 25 ते 25 मापात असावे. देवघरात 3, 5 अशा पायऱ्या असाव्यात. क्रम वरील फोटोप्रमाणे. पहिली पायरी स्वामींचा फोटो मूर्ती. दुसरी पायरी स्वामींच्या डाव्या बाजूस कुलदेवतेचा टाक, उजव्या बाजूस कुलदैवताचा टाक, त्यांच्या बाजूला भैरोबाचा टाक. तिसरी पायरी पूर्वाभिमुख ईशान्य दिशेच्या देव्हारा विचारात घेता दक्षिणेस गणपती, डाव्या सोंडेची मूर्ती, त्याच्या बाजूला लंगडा बाळकृष्ण, त्याच्या उजव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती, तिच्या उजव्या बाजूस नंदी नाग विरहित महादेवाची पिंड. चौथी पायरी पूर्वपार परंपरा असेल तर पितरांचे टाक ठेवावेत, नवीन प्रथा पाडू नयेत. पाचवी पायरी दक्षिणेकडून पिवळ्या लाल रंगाच्या आसनावर श्रीयंत्र, पांढऱ्या आसनावर श्री महामृत्युंजय यंत्र, कुबेर यंत्र ठेवावे. यंत्र ही देवताची आसनं आहेत, ती उभी ठेवू नयेत. श्री स्वामींच्या उजवीकडे घंटी व डावीकडे शंख, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ठेवावा. त्यात पाणी भरून ठेवावे, अक्षता वाहू नयेत. अशा प्रकारे देवघराची मांडणी करावी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.